तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज दिनांक 25 ऑगस्ट आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे 27 ऑगस्टला आपल्या बाप्पांचं आगमन आहे आणि सगळीकडेच बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे. आणि कोकणवासी जे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, मुंबई, पुणे, ठाणे, सगळीकडे ते सुद्धा कोकणात जाण्यासाठी रवाना झालेले आहेत. आणि गणपती उत्सव, कोकणातील गणपती उत्सव म्हणजे ही एक वेगळीच म्हणजे फिलिंग आहे. कारण की वर्षभर एक कोकणवासी जेवढ्या आतुरतेने या सणाची वाट बघतो ती म्हणजे वेगळीच आहे. खूप मजा मस्ती धमाल येते या सणाला. आणि तसंच आम्ही आज चाललोय एसटीने, म्हणजे आमच्या नगरसेविका पद्मा यशवंत भगत यांनी बस सेवा उपलब्ध केल्यात कोकणवासियांना जाण्यासाठी. तर आम्ही सुद्धा तिकडूनच जाणार आहोत. आम्ही आता मनोरमा नगरवरून बस पकडणार आहोत, तिकडून मग गोहगरला. आणि खरं तर त्यांचे खूप खूप आभार. त्यांनी बस सेवाच्या बसच्या सोडलेल्या आहेत कोकणात जाण्यासाठी. आणि मंडळी, तुम्हाला आता मी तिकीट दाखवतो. तर मंडळी, हे बघा, हे तिकीट म्हणजे आमच्या 8 सीट आहेत, 1 ते 8 पर्यंत आहेत. आणि या बॅगा म्हणजे गणपतीची तयारी, म्हणजे सगळं सामान इथे घेऊन जावंच लागतं. तर मंडळी, मी पण आता इकडे आलोय मनोमानगरच्या रस्त्याला. आणि एसट्या म्हणजे इकडे जेवढ्या एसट्या ज्या कोकणात जाणार आहेत त्यासुद्धा लागल्या आहेत. म्हणजे राजापूर, कणकवली वगैरे रस्त्याच्या कडेने लागल्या सगळ्या. आणि म्हणजे आधी ते लोक तिकडे नारळ वगैरे फोडतील आणि त्याच्यानंतर मग आपले एक एक एसटी रवाना होईल कोकणात. आणि इकडे आपल्याला आपला भाऊ भेटला आहे, साहिलजी नितोरे, आम्ही कोकणकर या चॅनलचा सर्वा. साहिलजी, तुमचं मत मांडा जरा. कोकणात जात आहे का? वर्षभर आपण वाट बघितली या सणाची. खरं तर खूप वर्ष वाट बघितली, खूप वर्ष काय खूप महिने वाट बघितली. पण तिकीट आम्हाला भेटल्या नव्हत्या, पण सगळ्या तिकीटी भेटल्या त्या सोमनामुळे. तर त्यासाठी थँक्यू. कारण आम्ही तिकीट काय भाई, थँक्यू काय नाही भाई, काय विषय नाही. ती भेटली नाही, लगेच फुल झाली, सर्व डाऊन लगेच फुल. त्यामुळे त्याला बोललो माझी सीट बघून ठेव, ती सीट बघितली. त्यामुळे आता सुखाचा प्रवास करावा. अरे चालेल, काय नाही. आता फक्त बोलतोय, नंतर मग माझी इज्जत काढतो. मंडळी, मला एक ना एकदम पुढची सीट दिली नाही आणि माझ्या पुढेच ड्रायव्हर आहे ते बघा. आणि पप्पा पण त्यांना रस्ता सांगतात, कारण की गणपती कसं होतं, खूप गाड्या सोडतात. मग साताऱ्यावरने ड्रायव्हर बोलवावे लागतात, मग त्यांना रस्ता माहीत नसतो. तर पप्पा त्यांना सांगतायत रस्ता. इकडे आमची मंडळी सगळे बसले. तर मंडळी, आता मी पोचलो आहे ऐरोलीला आणि तिथे ट्रॅफिक लागलं आहे थोडंसं. आता बघू किती वेळ राहिली ते ट्रॅफिक. बघा, मजबूत ट्रॉफिक. बघू, लवकर बाहेर निघालो पनवेल पेनपर्यंत, तर त्यापुढे ट्रॉफिक नसेल असं मला वाटतं. आता पुढे बघू काय वगैरे. तर मंडळी, जागा चेंज झाली. आपल्या वाजता बघा कोण आहे, फायनली गाडी सुटली. तर मंडळी, आता आपली गाडी थांबली नागोठणे येते जेवायला. खरंच खूप भूक लागलेली. आता जेवूया आणि बघू पुढील प्रवास कसा होतोय.
तर मंडळी आता फायनली घरी पोहोचलोय. आता वाजलेत सकाळचे 7. म्हणजे गाडी एकदम टाईमात आली. म्हणजे खरंच परत एकदा म्हणजे पद्मा भगत यांचं म्हणजे खूप खूप आभार की त्यांनी म्हणजे या बस सोडलेला त्या म्हणजे खूप चांगल्या होत्या आणि कंडक्टर आणि जे ड्रायव्हर होता ते पण खूप चांगले कोऑर्डिनेट करत होते आणि एकदम टायमात गाडी आणली. पण परत एकदा त्यांना थँक्यू बोलतो मी. आणि आता आलोय, दमलोय, थोडं फ्रेश होऊया, नंतर दुसरा व्लॉग चालू करूया. दुसऱ्या व्लॉगमध्ये मला मोदकांची डिलिव्हरीसुद्धा द्यायची आहे. आम्ही मोदक जे बनवतो घरी ते. चला फ्रेश होऊया आणि दुसरा व्लॉग स्टार्ट करूया. तो पण बघा आणि आपण बघा. बाय बाय.